बघा, चॅप्टर आहे सर्कल आणि सर्कल चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 3.5 चा 5th क्वेश्चन. चॅप्टर सर्कल चॅप्टरचा 3.5 प्रॅक्टिस सेटचा 5th क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आपण. आणि क्वेश्चन आहे या ठिकाणी सेगमेंट EF इज अ डायमीटर. सेगमेंट EF हा डायमीटर आहे and segment DF is a tangent segment आणि segment DF ही tangent segment आहे. The radius of the circle is R. या सर्कलची रेडियस R आहे आणि D into G equals to 4R square. That is we have to prove. या ठिकाणी टू प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह काय करायचं आहे? We have to prove D into G is equals to 4R square. D into G is equals to 4R square. That is we have to prove. या ठिकाणी गिव्हन काय आहे? तर गिव्हन मध्ये दिलेला आहे सेगमेंट. The radius of the circle is R. The radius of the circle is equals to R. Radius circle ची R आहे. हे दिलेला आहे. Radius of the circle is R. Segment EF is a diameter. Segment EF is a diameter. Segment EF हा जो आहे तर या ठिकाणी डायमीटर आहे. Segment EF is a diameter and diameter is twice the radius. Diameter is twice the radius. Diameter हा रेडियसच्या twice असते. Diameter is twice the radius. Diameter हा रेडियसच्या twice असते. Diameter is twice the radius. Therefore, EF is equals to 2R. EF जे आहे या ठिकाणी 2R च्या इक्वल असते. EF is equals to 2R. Diameter is twice the radius म्हणून EF is equals to 2R. Segment DF is a tangent segment. Segment DF is a tangent segment. Segment DF ही tangent segment आहे. Segment DF is a tangent segment आणि segment DGE is a secant which is intersecting to the circle at point G and at point E. DGE is a secant which intersecting the circle at two different points G and E. DGE ही secant है. Segment DGE is a secant which intersect the circle at point G and E. Which intersect the circle intersecting the circle at point G and E. Intersecting the circle at point G and E. G आणि E पॉइंट मध्ये सर्कलला ते इंटरसेक्ट करते. मग बाय टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम या ठिकाणी लावता येते. एखाद्या सर्कलला जर एक टॅन्जंट असेल
आणि एक सेकंड असेल तर बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम या ठिकाणी टँजंट सेकंड सेगमेंट थेरम लावता येते आणि या टँजंट सेकंड सेगमेंट थेरम सांगते काय तर हा टँजंट सेकंड सेगमेंट थेरम सांगते की टँजंटचा स्क्वेअर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम सांगते टँजंटचा स्क्वेअर मीन्स डीएफ चा स्क्वेअर टँजंटचा स्क्वेअर हा सेकंडच्या दोन सेगमेंटच्या प्रोडक्ट इतका असतो टँजंटचा स्क्वेअर हा सेकंडच्या दोन सेगमेंटच्या प्रोडक्ट इतका असतो डीजी आणि डी डीजी इंटू डी डीजी इंटू डीई यांच्या प्रोडक्ट इतका असते आणि गिव्ह इक्वेशन नंबर 1 टू दॅट इक्वेशन या इक्वेशनला या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 द्या गिव्ह इक्वेशन नंबर 1 टू दॅट इक्वेशन या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 द्या या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 दिलं सर्वात पहिले टँजंट सेकंड सेगमेंट थेरम अप्लाय केला या ठिकाणी सर्वात पहिले तर टू प्रूव्ह काय करायचं ते लिहिलं त्याच्यानंतर जे दिलेलं आहे ते लिहिलं आणि टँजंट सेकंड सेगमेंट थेरम या ठिकाणी अप्लाय केला आता 2 नंबरला काय करायचं या प्रॉब्लेम मध्ये 2 नंबरला या प्रॉब्लेम मध्ये पायथागोरस थेरम लावायचा या ठिकाणी पायथागोरस लावायचा या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल डीएफई मध्ये इन ट्रायंगल डीएफई मध्ये पायथागोरस लावायचा इन ट्रायंगल डीएफई ट्रायंगल डीएफई मध्ये पायथागोरस लावायचा ट्रायंगल डीएफई मध्ये अँगल डीएफई 90 डिग्रीचा आहे अँगल डीएफई हा 90 डिग्रीचा आहे कशामुळे टँजंट थेरममुळे टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस डीएफ इज अ टँजंट आणि एचएफ इज अ रेडियस आणि टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते त्याच्यामुळे देअरफॉर दॅट अँगल इज 90 डिग्री रिझन या ठिकाणी लिहावं लागेल टँजंट थेरम या ठिकाणी टँजंट थेरम रिझन आहे टँजंट थेरम मग आता या ठिकाणी बाय पायथागोरस थेरम आणि पायथागोरस थेरम काय सांगते तर पायथागोरस थेरम सांगते की 90 ला अपोजिट साइडचा स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी हायपोटेन्यूसचा स्क्वेअर आणि हायपोटेन्यूस आहे डी हायपोटेन्यूसचा स्क्वेअर द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल्स टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ राइट एंगल फॉर्मिंग साइड हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा राइट एंगल फॉर्मिंग साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो आणि या ठिकाणी मग डी स्क्वेअर प्लस या ठिकाणी डी इज इक्वल्स टू डीएफ स्क्वेअर ईएफ च्या जागेवर ईएफ ची व्हॅल्यू टाका द व्हॅल्यू ऑफ ईएफ इज 2r ईएफ च्या जागेवर 2r टाकला त्याचा स्क्वेअर या ठिकाणी डी स्क्वेअर हा प्लस डीएफ स्क्वेअर या बाजूला आणला तर मायनस डीएफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर 4 r चा स्क्वेअर इकडे इथं साइड आली 4r स्क्वेअर पाहिजे राइट साइडला तर राइट साइडला तर 4r स्क्वेअर आलं याला जे आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला a मायनस b a प्लस b या फॉर्म्युल्याने जर याचं एक्सपान्शन केलं तर या ठिकाणी डी मायनस डीएफ एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये डी प्लस या ठिकाणी जे आहे डीएफ डी प्लस डीएफ पण याच्यामध्ये अजून एक आपण करू शकतो हे एक्सपान्शन
करण्याच्या पहिले या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी करता येईल आणि ती गोष्ट अशी आहे, या ठिकाणी जे हा डीचा स्क्वेअर ऍज इट इज, हा डीचा स्क्वेअर ऍज इट इज या डीएफ स्क्वेअरच्या जागेवर ऍट द प्लेस ऑफ डीएफ स्क्वेअर या डीएफ स्क्वेअरच्या जागेवर डीएफ स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे डीसी इंटू डी, या डीएफ स्क्वेअरच्या जागेवर डीएफ स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे डीसी इंटू डी, तर या ठिकाणी डीसी इंटू डी टाकतो इज इक्वल्स टू 4r चा स्क्वेअर ऍज इट इज इज इक्वल्स टू 4r चा स्क्वेअर या ठिकाणी ऍज इट इज 4r चा स्क्वेअर ऍज इट इज, आणि हे कशावरून लिहिलं फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून हे लिहिलेलं आहे, फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून या ठिकाणी आलेलं आहे, दॅट इज द फ्रॉम इक्वेशन 1. या ठिकाणी जी लाईन लिहिलेली आहे म्हणजे डीएफ स्क्वेअरच्या जागेवर ऍट द प्लेस ऑफ डीएफ स्क्वेअर, डीएफ स्क्वेअरच्या जागेवर जे टाकलं आपण डीजी इंटू डी, ते डीजी इंटू डी हे कशावरून टाकलं, ते इक्वेशन 1 वरून टाकलं. या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1 या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 या ठिकाणी इक्वेशन 1 वरून टाकलं, आणि या दोघांमधून काय कॉमन निघते बघा आता, या दोघांमधून याच्यात बी डी आहे, याच्यात बी डी आहे, या ठिकाणी डी कॉमन निघाला. आता डी जर पहिल्यामधून कॉमन निघाला, पहिल्यामधून जर डी कॉमन काढला, डी स्क्वेअर मधून एक डी कॉमन काढला, तर या ठिकाणी डी राहिला. त्या डी स्क्वेअर मधून एक डी कॉमन काढला, तर या ठिकाणी डी राहिला. इथून जर डी कॉमन काढला, तर या ठिकाणी डी सी राहिला इज इक्वल्स टू 4r चा स्क्वेअर. या ठिकाणी डी डी इंटू डी मायनस डीजी, अरे बाबा ते टोटल डी आहे, या डी मधून जर डीजी मायनस केला तर या ठिकाणी जी उरते ना, या डी मधून जर डीजी वजा केला तर या ठिकाणी बघा डीजी प्लस जी म्हणजेच काय आहे डी, अरे डीजी प्लस जी म्हणजेच डी. या ठिकाणी डीजी प्लस जी, डीजी प्लस जी म्हणजेच डी. मग या ठिकाणी जे आहे जी इज इक्वल्स टू डी प्लस डीजी इकडे गेला मायनस डीजी झाला, म्हणजे डी मायनस डीजी च्या जागेवर जी लिहिता येते ऍट द प्लेस ऑफ या ठिकाणी डी डी मायनस डीजी, डी मायनस डीजी च्या जागेवर जी लिहिता येते, या डी मायनस डीजी च्या जागेवर जी लिहिलं इज इक्वल्स टू या ठिकाणी 4r चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4r चा या ठिकाणी स्क्वेअर, या ठिकाणी डी इंटू जी इज इक्वल्स टू 4r चा स्क्वेअर. हेच प्रूव्ह करायचं होतं, हेच प्रूव्ह या ठिकाणी लिहायचं, हेच प्रूव्ह या ठिकाणी हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, आणि ते प्रूव्ह झालेलं आहे. बस काहीच नाही, सिंपल प्रॉब्लेम आहे. एकदा काय करायचं या प्रॉब्लेम मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये एक वेळेस काय करायचं, टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम लावायचं. या प्रॉब्लेम मध्ये एक वेळेस काय करायचं, टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम लावायचा. एकदा टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम लावायचा एक वेळेस, टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम लावायचं, त्याला 1 नंबर द्यायचं. पायथागोरस लावायचं, त्याला 2 नंबर द्यायचं. व्हॅल्यू पुट आउट करायच्या. या ठिकाणी प्रॉब्लेम तिथं प्रूव्ह होते. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. काय करायचं, पहिले गिव्हन लिहायचं, जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहिलं. या ठिकाणी रेडियस ऑफ द सर्कल इज आर, सर्कलची रेडियस आर आहे. EF इज द डायमीटर ऑफ अ सर्कल, EF हा सर्कलचा डायमीटर आहे, आणि डायमीटर इज ट्वाइस द रेडियस, आणि डायमीटर हा रेडियसच्या ट्वाइस असतो, म्हणून EF इज इक्वल्स टू या ठिकाणी 2r लिहायचं. आणि मग या ठिकाणी सेगमेंट DF इज अ टॅन्जंट, या डायग्राम मध्ये DF ही टॅन्जंट आहे, आणि DGE इज अ सेकंड which intersecting the circle at point Z and E. मग या ठिकाणी टॅन्जंटही आहे, सेकंडही आहे, तर टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम लावता येते. आणि टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम सांगते टॅन्जंटचा स्क्वेअर
हा सेकंडच्या या दोन सेगमेंट आता डीजी आणि डी याच्या प्रोडक्ट इतकं असते. या ठिकाणी याच्या सेगमेंट घेतेवेळेस लक्षात ठेवा, जिथून सेकंड निघाली ते पॉइंट आलाच पाहिजे. एक होईल सेगमेंट डीजी आणि दुसरी सेगमेंट डी याच्या प्रोडक्ट इतकं असते. हे लिहिलं, केलं इक्वेशन 1 नंबर दिलं. आणि त्याच्यानंतर ट्रायंगल डीएपी मध्ये पायथागोरस लावला. पायथागोरस लावण्यासाठी ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. तर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याच्यामधला एक अँगल या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे आणि हा अँगल 90 डिग्रीचा कशामुळे? तर टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. टँजंट इज रेडियसला परपेंडिक्युलर, त्याच्यामुळे त्याच्यातला अँगल जे आहे तर या ठिकाणी काय आहे तर 90 डिग्रीचा आहे. सो या ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. असा हा प्रॉब्लेम होता.